तुम्ही सुद्धा 30 जून 2026 या तारखेच्या आशेवर बसला आहात का? तर सावध व्हा, कारण इतिहास साक्षी आहे. जेव्हा जेव्हा सरकारने तारीख दिली आहे तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसली गेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी सागर जगताप आणि आपण पाहत आहात ग्लोबल मराठी न्यूज चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. आजचा व्हिडिओ हा फक्त गोड गोड बोलण्यासाठी नाही, तर जे सत्तेत लोक बसलेले आहेत त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आहे. जे सरकार ऑक्टोबर 2025 मध्ये जेव्हा बच्चू कडू आणि शेतकऱ्यांनी जेव्हा एवढं मोठं रान पेटवलं होतं तेव्हा घाबरून जाऊन लेखी आश्वासन देत होतं, तेच सरकार आता फेब्रुवारी 2026 मध्ये काय करते? फक्त आणि फक्त वेळ काढपणा. आता नवीनच नाटक सुरू झालंय प्रवीण परदेशी समितीचं. अहो सरकार, आम्हाला समित्यांचे रिपोर्ट नकोत, आम्हाला आमचा सातबारा कोरा झालेला हवाय. 7 फेब्रुवारीला म्हणे समितीत बदल झाले, आता एप्रिलमध्ये रिपोर्ट सुद्धा येणार आहे. अरे तोपर्यंत काय शेतकऱ्याची घ्यायची का? मित्र संस्थेमार्फत कायमस्वरूपी तोडगा काढला जाणार आहे म्हणे. पण आज जे मरायला टेकलेत त्यांना ऑक्सिजन द्यायचा सोडून सरकार भविष्यातल्या गप्पा मारत आहे. आणि सर्वात मोठा अन्याय कोणावर होतोय? तर त्या प्रामाणिक शेतकऱ्यावर जो पोटाला पीळ देऊन दरवर्षी तुमचं कर्ज भरतो. मागच्या वेळी 50,000 प्रोत्साहन नावाचं एक लॉलीपॉप देऊन नियमित कर्जदारांची बोळवण केली. या सरकारला माझा थेट सवाल आहे की जे कर्ज बुडवतात त्यांना माफी आणि जे भरतात त्यांना शिक्षा, असं का? सूत्रे सांगतायत की एप्रिलच्या रिपोर्टमध्ये पुन्हा एकदा नियमित कर्जदारांची चेष्टा केली जाऊ शकते. पण यावेळेस शेतकरी गप्प बसणार नाही. आम्हाला प्रोत्साहन नको, आम्हाला सरसकट कर्जमाफी पाहिजे. शेतकरी मित्रांनो, गाफील राहू नका, यांचा डाव ओळखा. सध्या बँका महा-IT पोर्टलवरती डेटा भरण्याचं काम सुरू आहे, पण हे सरकार तांत्रिक अडचणीच्या नावाखाली लाखो शेतकऱ्यांना यादीतून बाद करण्यात चांगलंच पटायत आहे. त्यामुळे तुमची तयारी चांगलीच ठेवा, नाहीतर एक कागद कमी पडला तरी तुम्हाला वाऱ्यावर सोडतील. पहिलं म्हणजे तुमचं आधार आणि बँक खातं लिंक आहे ना, हे आजच तपासा. कर्जदारांची जी कर्जाची रक्कम आहे आणि सातबाऱ्याचा बोजा हा तंतोतंत जुळवून घ्या. एकापेक्षा जास्त जर बँका असतील तर कोणतं खातं मुख्य आहे ते बँकेत जाऊन पहिल्यांदा फिक्स करा. एप्रिल 2026 मध्ये यांचा रिपोर्ट येईल, मे मध्ये याद्या लागतील आणि 30 जूनला पैसे. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्ही जागे राहाल. अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही एजंटला पैसे चारू नका. ही लढाई ही आता आरपारची आहे. तुम्ही नियमित कर्जदार आहात की थकबाकीदार आहात? आणि तुम्हाला 50,000 हवेत की पूर्ण कर्जमाफी? खाली कमेंटमध्ये ठणकावून सांगा. मला भीक नकोय, आम्हाला आमचा हक्क हवाय. हा व्हिडिओ हा आगीसारखा पसरावा, प्रत्येक ग्रुपवर गेला पाहिजे. सरकारचे कान हे उघडलेच पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील. जय जवान, जय किसान.